नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मित्रांनो, माझं नाव आहे अजिंक्य आणि मी BSc ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. मी वेल एज्युकेटेड आहे मित्रांनो आणि सर्वगुण संपन्न माणूस आहे मी. माझ्याकडे बरेच काही स्किल आहेत, एक्सपिरियन्स आहे आणि टॅलेंटसुद्धा आहेत. तर जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न करा आपल्या चॅनलवरती येण्याचे आणि सबस्क्राईब करा. कारण की आता आपल्या मराठी भाषेमध्ये आपलं मराठी भाषेचं चॅनल सुरू झालेलं आहे मित्रांनो. आणि यावरती मी बरंच काही टॉपिकवरती बोलणार आहे मित्रांनो, म्हणजेच एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. तर त्यामध्ये आता प्रत्येक विषय असतील, प्रत्येक टॉपिक राहतील आणि त्याच्याबद्दल एक्सप्लेन असणार आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ फार मोठाले राहणार आहेत. व्हिडिओ टेन्शन नाही आहे. तर चला, आता व्हॉईस प्रॉब्लेम नाही आहे आणि व्हिज्युअल प्रॉब्लेम पण नाही आहे. तर चला, आता आपल्या चॅनलवरती जे काही घडणार आहे, म्हणजे जे काही घडामोडी राहतील चॅनलवरच्या, जे काही तुम्हाला टॉपिक्स मिळतील त्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता पहा मित्रांनो, सर्वात पहिले सायन्सचं फुल नॉलेज भेटणार आहे तुम्हाला. सायन्सचं फुल नॉलेज ते झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला मॅथमॅटिक्स. आता तुम्हाला माहिती आहे बरेच काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स राहतात मित्रांनो. तर त्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट पाहायलाच भेटतो मित्रांनो. मॅथमॅटिक्स, सायन्सचे प्रश्न कमी येतील मित्रांनो, पण मॅथमॅटिक्स वा याचे तर एक भागच आहेत मित्रांनो. एक रिझनिंगचा भाग आहे, पुन्हा एक मॅथमॅटिक्स पण आहे मित्रांनो. मॅथमॅटिक्स तर सगळीकडेच यूज होणार. ते झाल्याच्या नंतर मित्रांनो जे काही इतिहास भूगोल आहे मित्रांनो, ते सगळं काही येणार आहे मित्रांनो आपल्या इथे. इतिहास, भूगोल, नंतर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, आणि बऱ्याचशा अशा काही घटना ज्या की म्हणजेच प्रचलित राहतील मित्रांनो, ट्रेंडिंग राहतील अशा घटना. तर त्याच्याबद्दल आपण पाहणार आहे मित्रांनो. म्हणजे ओव्हरऑल. आणि थोडं काही मनोरंजनचा पण भाग आहे मित्रांनो, मनोरंजन. तर ते मनोरंजनच्या बाबतीत पण आपण इथे पाहणार आहोत बरंच काही. तर एक आणखी ॲड करतो मी इथे वरती, मनोरंजन. तर यामध्ये कसं आहे ना मित्रांनो, कारण की आपले जे काही लोक आहे चॅनलवरचे ते बोर नाही होऊ मित्रांनो, म्हणून मनोरंजन चालणार आहे. सायन्स, माझं शिक्षणच सायन्समधून झालेलं आहे, त्यामुळे सायन्स आपल्या इथे येणारच. मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा मी तरबेज आहे मित्रांनो. बरेच काही मी प्रॅक्टिस केलेली आहे मॅथमॅटिक्सची, तर ते पण येणार. नंतर इतिहास भूगोल नॉलेज असणं आपल्याला बरंच महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण की आपण बरंच काही शिकतो मित्रांनो, बरंच काही समजू शकतो आपण. तर ते इतिहासमुळे. आणि भूगोल म्हणजे आपल्या आसपास काय चाललेलं आहे मित्रांनो, ते सगळं काही माहीत असण्यासाठी भूगोलविषयी. राज्यशास्त्र, कारण की आता आपला जो भारत देश आहे ते सगळं काही चालत आहे मित्रांनो, ते सगळं काही राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला माहिती होऊन जाईल. आणि अर्थशास्त्र म्हणजे पैसा फार जास्त महत्त्वाचा आहे. आणि घटना पण तुम्हाला माहिती असणं, एक्सप्लेन देणं माझं कर्तव्य आहे तुम्हाला. तर एवढ्या प्रकारचे मित्रांनो आता सब्जेक्ट झालेले आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त सुद्धा बरेच काही सब्जेक्ट आहेत मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला माहिती होतीलच. मी आता वेळेनुसार तुम्हाला सांगणारच आहे. आणि आता आपण टॉपिक्स करून आणि वेगवेगळ्या प्लेलिस्ट तुम्हाला भेटून जातील मित्रांनो इथे. तर सायन्सचे बरेच काही ब्रांचेस आहेत मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे. तर पहा मग सायन्समध्ये झूलॉजी, बॉटनी, नंतर मायक्रोबायोलॉजी, म्हणजे लॉजी म्हणजे असं आपल्या मराठी भाषेत शास्त्र. झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र, बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र. तर अशा बरेच काही ब्रँचेस आहेत मित्रांनो, आणखी सुद्धा बऱ्याच.
तर आपण प्रत्येकाच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो वेळेनुसार. तर मित्रांनो, माझं शिक्षण झालेलं आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये आणि झुलॉजीमध्ये सुद्धा. आणि बॉटनीचा जो विषय होता मित्रांनो, तो पण मला कॉलेजमध्ये होता, ज्युनियर कॉलेजमध्ये. आणि हे दोन्ही ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज दोन्हीमध्ये होते. तर अशा प्रकारे मित्रांनो मी सायन्ससुद्धा बरंच काही एक्सप्लेन करू शकतो मित्रांनो, कारण की नॉलेज आहे माझ्याकडे सायन्स. ते झाल्याच्या नंतर मित्रांनो दुसरा सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. यामध्ये सर्वात पहिले तर आपल्याला क्वेश्चन माहीत करून घेणे महत्त्वाचं आहे. ते झाल्याच्या नंतर मित्रांनो क्वेश्चनचं सोल्युशनमध्ये नंतर मित्रांनो फॉर्म्युलाचं ॲप्लिकेशन. ते झाल्याच्या नंतर मित्रांनो प्रोसेस, कॅल्क्युलेशन हे फार जास्त महत्त्वाचे आहेत मित्रांनो. आणि हे बरंच काही तुम्हाला माहिती होणार आहे मित्रांनो आपल्या लेक्चरच्याद्वारे, आपल्या क्लासेसच्याद्वारे, आपल्या मास्टर क्लासेसच्याद्वारे. तर तुम्हाला मी जास्तीत जास्त एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो डिटेलमध्ये. आता क्वेश्चन म्हटल्याच्या नंतर मित्रांनो त्याचं सोल्युशन काढणे, त्यामध्ये फॉर्म्युल्याची गरज पडणार आहे, प्रोसेसची आणि कॅल्क्युलेशनची. कॅल्क्युलेशनसाठी पण महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला युनिट्स माहीत असणे महत्त्वाचे आहेत. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला मल्टिप्लिकेशन म्हणजे गणित, हिशोब राहते मित्रांनो, गुणाकार. ते झाल्याच्या नंतर डिव्हायडेशन, भागाकार, हे सगळं काही तुम्हाला आलेलं पाहिजे मित्रांनो. आणि आपली जी लँग्वेज राहणार आहे मित्रांनो ती राहणार आहे सेमी इंग्लिश टाईप आणि मराठीमध्ये मी समजावून सांगणार. एक्सप्लेन जी लँग्वेज आहे मित्रांनो मराठी, आणि लिहिण्याची आणि जे नॉलेज आहे मित्रांनो ते सेमी इंग्लिशमध्ये राहणार आहे, कारण की आता फॉर्मॅट तसं आलेलं आहे मित्रांनो त्यामध्ये. आणि मी मराठीमध्ये बोलत आहे मित्रांनो, कारण की मराठीमध्ये जास्त चॅनल नाही आहेत म्हणून. नंतर इतिहासचे सुद्धा 3 भाग पडतात मित्रांनो. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. प्राचीनमध्ये मित्रांनो आपण जाणून घेणार आहे म्हणजे तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी म्हणजे इसवी सन पूर्वपासून. तर ते प्राचीन इतिहासमध्ये येणार आहे मित्रांनो. आणि मध्ययुगीनमध्ये येणार आहे मित्रांनो राजेशाही. नंतर सुरुवात कशी झाली मित्रांनो, मुस्लिम शासक आले मित्रांनो, तेव्हापासून ते मध्ययुगीनमध्ये येणार आहे मित्रांनो. आणि आधुनिकमध्ये नवीन प्रकारचा इतिहास म्हणजे जो आपलं स्वातंत्र्य भेटलं आपल्या भारताला तेव्हाचा इतिहास. तर मित्रांनो अधूनमधून इंग्लिशमध्येच जास्तीत जास्त मी कोशिश करतो शिकवण्याची, म्हणजे पोरांना अवघड गेलेलं नाही पाहिजे मित्रांनो स्टुडंटला. आणि मराठीमध्ये पण जास्तीत जास्त लिहिल्या जाईल, म्हणजे दोन्ही कवर होईल. मराठी माध्यमवाल्यांचा बी अभ्यास कवर होईल आणि इंग्लिशवाल्यांचा सुद्धा अभ्यास कवर होईल. कोशिश करतो मी एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही पण करण्यासाठी. ते झाल्याच्या नंतर मित्रांनो भूगोल. भूगोल म्हणजे आपल्या भोवती, आता ही आहे आपली पृथ्वी, पृथ्वीच्या भोवती हे आहे वातावरण. पृथ्वीसारखे बरेच काही ग्रह आणखी सुद्धा बरेच काही आहेत मित्रांनो. नंतर वारं, गिरं, हवा, गॅस सगळे काही मॅटर राहतात मित्रांनो. ते सगळ्याच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत, म्हणजे टोटल भूगोल आपण जाणून घेणार आहोत. कळलं. आणि या ठिकाणी आहे आपला हा भारत देश. या भारत देशचा राज्यकारभार कसा चालतो मित्रांनो ते पण आपण जाणून घेणार आहोत राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये. हे झाल्याच्या नंतर मित्रांनो अर्थशास्त्र,
जीवन जगण्यासाठी मित्रांनो पैसे फार जास्त महत्त्वाचे आहेत मित्रांनो. त्यामुळे अर्थशास्त्र आपल्यासाठी फार महत्त्वाचा विषय असणार आहे मित्रांनो. इकॉनॉमी म्हणतात तर इकॉनॉमी राज्यकारभारला म्हणतात पॉलिटी, भूगोलला म्हणतात जिओग्राफी. अशा आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो मी, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल मित्रांनो. एक मिनिट मी टेस्ट करतो. कॅमेरा चालू आहे का? येस, चालू आहे. डोंट वरी, चालू आहे. नंतर काही घटना आहेत मित्रांनो, घटना. तर त्या घटनेच्या बाबतीत सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर त्या घटना पहा मित्रांनो कोणकोणत्या आहेत. घटना म्हणजे ज्या काही आता प्रचलित असतात सध्या, ज्यावर गोष्टी म्हणजे विचार चालू असतात मित्रांनो, त्या घटना. म्हणजेच तुम्ही जनरल नॉलेजमध्ये पण तुम्ही घेऊ शकता मित्रांनो त्या घटनेच्या बाबतीत बरंच काही, किंवा तुम्हाला माहिती देणे. घटना झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती मिळणार आहे मित्रांनो, जास्तीत जास्त माहिती, ज्ञान पण मिळणार आहे सोबत. ते झाल्याच्या नंतर मित्रांनो आता हा झाला आपला अकॅडमिक नॉलेज, म्हणजे आपल्या जे काही पाठ्यपुस्तकातमधलं नॉलेज असते त्याच्या बाबतीत. आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आता पुन्हा जे की रिलिजियस म्हणजे धार्मिक, धार्मिक ज्ञान. धार्मिक ज्ञानमध्ये काय येत असते मित्रांनो? वेद, 4 प्रकारचे महत्त्वाचे. ते झाल्याच्या नंतर मित्रांनो पुराण, ग्रंथ, या बाबतीत सुद्धा अनेक प्रकारचे पुन्हा. तर जे काही मित्रांनो सनातन ज्ञान आहे मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते सुद्धा तुम्हाला येथे जाणून घ्यायला मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे टोटल जे काही नॉलेज आहेत मित्रांनो, ज्या बाबतीत मी नॉलेज घेऊ शकतो मित्रांनो ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो आपल्या मराठी भाषेमध्ये, खास तुमच्यासाठी. नाहीतर मी तर मराठीमध्ये पण एक्सपर्ट आहे आणि इंग्लिशमध्ये पण एक्सपर्ट आहे बोलण्यासाठी. तर चला आता मी आपल्या मराठी लोकांसाठी जर करत आहे मित्रांनो, तर त्यांनीसुद्धा कोशिश करायला पाहिजे जास्तीत जास्त रिस्पॉन्स देण्याची आपल्या चॅनलला, आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावे चॅनलला. मग तुम्ही छोटे मुलं असो किंवा स्टुडंट असो, चांगले कॉलेजवाले असो किंवा म्हातारे माणसं का असो, तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी या, म्हणजे तुम्हाला पण माहिती होईल आपले चॅनल किती चांगलं आहे. तर आणि अनुभव मला बराच आहे नॉलेजचा. आता एकच पार्ट राहिलेला आहे मित्रांनो, तो म्हणजे मनोरंजन. तर आता मनोरंजनमध्ये आपण काय काय शिकणार आहे ते जाणून घेतो मी. मनोरंजन आल्याच्या नंतर मित्रांनो यामध्ये करमणुकीचा भाग पहिला येत असतो मित्रांनो. त्यामध्ये एखादा जर समजा सिनेमा रिलीज झाला तर त्या सिनेमाची माहिती, सिनेमाचे जे काही सीन राहतात मित्रांनो, त्याच्याबद्दल एक्सप्लानेशन आणि बरीच काही अशी माहिती मित्रांनो त्याच्या रिलेटेड, जी की जाणून घेणे तुम्हाला चांगलं वाटेल. आणि समजा एखादी कहाणी, एखादी कथेमध्ये सुद्धा बरंच काही जाणून घेतलं जाऊ शकते मित्रांनो, आणि बरंच काही आहे बोलण्यासारखे, एक्सप्लेन करण्यासाठी. तर कथा, किंवा मी समजा एखादी कथा मला मिळाली तर ती पण मी एक्सप्लेन करतो मित्रांनो तुम्हाला. तर अशा प्रकारे मित्रांनो बरंच काही नॉलेज तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती. पेज बदललेला आहे आणि असे बरेच काही टॉपिक आहे मित्रांनो जे मनोरंजनशी रिलेटेड आहेत मित्रांनो. टॉपिक्स ते तुम्हाला इथे जाणून घ्यायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे फुल, की आपल्या चॅनलवरती तुम्हाला काय काय पाहायला भेटणार आहे, काय काय माहिती व्हायला होणार आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा मित्रांनो एक कॅटेगरी मी इम्पॉर्टंट आहे समजा माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यासाठी मित्रांनो, तर त्याबद्दल तुम्ही जाणून घ्या. एक फार जास्त महत्त्वाची कॅटेगरी ती म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. त्यामध्येच भाग आला ट्रॅफिकचा.
त्यामध्येच रूल्स असतात मित्रांनो, ट्रॅफिकचे बरेच काही रूल्स असतात मित्रांनो. ते झाल्याच्या नंतर मी माझा थोडा काही अनुभव देऊ शकतो मित्रांनो. तर ते एक्सपिरियन्स समजा, मी टू व्हीलर फार जास्त चालवली आहे, तर माझ्याकडे बराच काही एक्सपिरियन्ससुद्धा आहे. तर आणि मला फोर व्हीलरसुद्धा चालवलं आहे ते मित्रांनो, फोर व्हीलर. तर त्याच्या बाबतीत मी तुम्हाला बरंच काही सांगणार आहे मित्रांनो. आणि वेळेनुसार बरंच काही प्रोग्रेस करणार आहे आपलं चॅनल, सो डोंट वरी. आणि आता कसं ना मित्रांनो, ही कॅटेगरी फार जास्त महत्त्वाची आहे, कारण की लोकांना सांगणे माझं कर्तव्य आहे मित्रांनो, एक माणूस म्हणून. ते झाल्याच्या नंतर मित्रांनो, आता मी थोडा कॅब घेणार आहे मित्रांनो, कारण की थोडा वेळाचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला जास्तीत जास्त मी आता एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती काय काय भेटणार आहे. तर चला, आता 5-10 मिनटाचा तर व्हिडिओ झालेलाच असेल मित्रांनो. तर आपण भेटूया अशाच व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ फार जास्त मोठाले असणार आहेत मित्रांनो आता, कारण की एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण नॉलेज धडाधड धडाधड धडाधड. तर चला, मी तुमचा मित्र अजिंक्य भेटतो तुम्हाला अशाच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि हे आपलं चॅनल आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तयार रहा मित्रांनो जास्तीत जास्त नॉलेज घेण्यासाठी.